अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दलालीची दलाल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे 11 घोटाळे उघडकीला आणण्यात आलेले आहेत। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असंच हे महायुती सरकारचं सूत्र आहे आणि दलालीच्या पैशातनं महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे हे मनसुबे आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजन पुरवठा घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, MIDC जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, MSRDC घोटाळा आणि रक्तपेढी परवानगी घोटाळा या 11 घोटाळ्यांवर आरोप करण्यात आलेला असून लक्ष वेधण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय। हे खिशात आहे आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। म्हणजे सरकारने कुठेतरी लोकांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही। 16,000 कोटी रुपये हे PWD चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता। आता हाच आकडा 90,000 कोटीवर गेलेला आहे। म्हणजे आहे ती कामं रखडलीत, आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून 10 तारखेला ते तिथं सांगतील। माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।